बातमी आहे बीडमधून। बीड जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी आता अडचणीत सापडलेला आहे। शासनाचे हमीभाव खरेदी केंद्र बंद झाल्याने 23,000 शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी या ठिकाणी रखडलेले आहेत। शासनाकडून मुदतवाढ मिळावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते। बीड जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये सापडलाय। शासनाचे हमीभाव खरेदी केंद्र बंद झाल्याने 23,000 शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी विना राहिले आहेत। परंतु याच सोयाबीनची खरेदी केली जावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांकडून आंदोलन देखील केलं जाणार आहे। शासनाकडून मुदतवाढ मिळावी यासाठी आता शेतकऱ्यांकडून वारंवार मागणी होते, अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते। सोयाबीन उत्पादक शेतकरी मात्र यामुळे आता अडचणीत आलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून गाड्याच्या रांगा या ठिकाणी लागलेला पाहायला मिळतात। सोयाबीन उत्पादक शेतकरी हा अडचणीत सापडलेला आहे। 23,000 शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी विना आहेत। शासनाने आता मदत करावी, मुदतवाढ द्यावी अशी मागणी आता केली जाते। बीडमध्ये आपण पाहतोय अनेक शेतकरी, सोयाबीन उत्पादक शेतकरी हे आपला माल घेऊन, आपल्या गाड्या घेऊन या ठिकाणी मोठ्या संख्येने रांगेमध्ये ताटकळत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।